पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी रंगला जातोय. गावदेवी भिलवले विपक्ष लोणावळा. पहिला चेंडू यावेळेस चेंडूला भिरकावलाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरून नागेशच्या बॅट म्हणून देतोय पहिला दर्जेदार षटकार. षटकार आलाय. षटकारानं स्वागत केलंय गोलंदाज लोणावळे संघाचं मोहन. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावरून जबरदस्त माहिती हिट नागेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठा प्रहार. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येतोय नागेशच्या बॅट मधून. षटकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आहे. 10 धाब्यावर जाऊन पोहोचलाय गावदेवी भिलवले संघ. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये धरलाय. चौकार आलाय आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. पिवनचं षटक. चांगली गोलंदाजी करावी लागेल अजूनही या वेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमबॅक केलं तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाज मोहनने. डावखुरी हाताचा फलंदाज हवेचा रूप जरी पाहिला तर त्याच दिशेने चेंडू जर पट्ट्यात आला तर नक्कीच सीमारेषे बाहेर जाईल यात काही शंका नाही. मोठे फटके मारतो नागेश. यावेळेस आडव्या बॅटने खेळला. शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव. एका धाब्यापेक्षा जास्ती काय मिळणार नाहीये. एका धाब्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वरती. 4 चेंडूचा वादवी खेळ संपलाय. 11 धाबा धावफलकावर आल्यात. कमबॅक करून दिलाय गोलंदाजाने. अजूनही 2 चेंडूचे खेळ शिल्लक असले. शतकातील 2 चेंडूवरती किती धाबा जमवणार फलंदाज मोहन लोते. मोहन मध्ये क्षमता आहे. 2 चेंडूवरती 10 ते 12 धाबा जमवण्याचा प्रयत्न असेल मोहनचा. एखादा मोठा फटका आला तर 15+ धाबा जातील. यावेळेस मात्र लाईन तर चांगली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरलाय मोहनचा. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमबॅकिंग गोलंदाज आतापर्यंत पाहतोय मोहन या गोलंदाजाकडून. मोहन टू मोहन असं समीकरण. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यानंतर 3 चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. 11 धाबा धावफलकावर आल्यात. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल या शतकातील गोलंदाज मोहन. पिवनचं शतक हाताळताना चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू या शतकातील मोहन. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. शरीर यशरी चेंडू आदळलाय. निर्धाव. डेड बॉल. बेल्स खाली पडल्यात. डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. मोहन प्रयत्न करतोय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय मोहन. चांगली गोलंदाजी. यावेळेस अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू धरलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव. एका धाबेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती.
मोहनने पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके खाल्ल्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी केले. 4 चेंडू मागे 2 धावा खर्ची केल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय 12 वरती. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज अमित. अमित आलाय दुसरं शतक हाताळण्यासाठी. यावेळेस स्वीप केलाय चेंडूला. दीप मिडवेकर क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला धरलाय. मोहनच्या बॅटमधून येतोय पहिला दर्जेदार षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय मोहनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका फसलाय. झेल खाली रमेश येतोय. कोणतीही चुकी करणार नाही या मोहनला परतावं लागेल. धावफलकाला मात्र रोख लावले गेले. 18 धाबा धावफलकावर आल्यात. मोहन बाद झाला. नौका फलंदाज अनिल. संघाचा संघनायक 18 नंबरची जर्सी. पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी अमित या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. मोहन बाद झालाय. नौका फलंदाज यावेळेस अनिल. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. डीप मिड विकेट आणि फायनल क्षेत्रामधून चेंडू थांबणार नाहीये. वन बाउंड सीमारेषे पलीकडे अनिलच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. तीन चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावर. यावेळेस मोठा प्रहार वाडिश लांगण सीमारेषे पलीकडे अनिलच्या बॅटमधून येतोय दुसरा मोठा फटका. षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. 4 चेंडू मागे धावा खर्च केला. 16 एक सफलता मिळवली अमित या गोलंदाजाने. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 2 चेंडू मागे किती धावा जमवणार अनिल. अनिलच्या बॅटमधून मोठे फटके येतात. गेल्या हल्ले चढवायला सुरुवात केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा मोठा प्रहार वाडिश लांगण क्षेत्रामध्ये. वन बाउंड सीमारेषे पलीकडे चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. यावेळेस पंच आमच्याकडे बोललेच वेर चेंडू घोषित केले. अवांतर धाव त्या अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. प्रेशर अमित वरती पाहायला मिळतोय. अमितने 2 चौकार आणि 2 षटकाराचा मार खाल्ला. 21 धावा आतापर्यंत खर्च करतोय. शेवटचा चेंडू यावेळेस चेंडूला भिरकावलाय मिडविकेट क्षेत्राच्या डोक्यावरून. एक जबरदस्त माहिती हिट अनिलच्या बॅटमधून येतोय. हा दुसरा दर्जेदार षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 39 या धावसंख्येवरती.
तर नक्कीच या ठिकाणी सामन्यानं लागणारे बॉल चेंडूची पूर्तता केले आदरणीय दिनेश बोराडे साहेब आणि श्याम पाटील साहेब यांच्याकडून चेंडूची पूर्तता केली गेले. त्याच्यानंतर अनंता शिंगवा साहेबांकडून 4 दिवसांसाठी पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. फार मोठं योगदान यांचं देखील आपल्याला पाहायला मिळते ह्या सामन्यांमध्ये. मंडळातर्फे मी त्यांचं शतशः ऋणी आहे. असंच आयोजकांना नेहमीच मदत आणि सपोर्ट करत राहा. दिनेश बोराडे साहेबांनी आणि श्याम पाटील साहेबांनी सामन्याला लागणारे चेंडूची पूर्तता केली आहे. त्याच्यानंतर अनंता शिंगवा साहेब यांच्याकडून 4 दिवस पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्यांचं मी मंडळातर्फे शहरचं आभार मानतो. खूप सारी मदत ह्या सामन्यांना मात्र दिली जाते. या चेंडूवरती आले सिंगल. नागेशने मात्र जाणलाय. नागेशने स्ट्राईक रोटेट केले. अनिलला स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आणले. 4 चेंडू मागे 20 धावा जमवल्यात अनिलने. 2 षटकार 2 चौकार. यावेळेस मोठा प्रहार. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय. डीप मिड विकेट आणि फायनल क्षेत्राच्या डोक्यावरून एक जबरदस्त माहिती षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 46 या धावसंख्येवरती. दोन चेंडूवरती मात्र धावा खर्च केल्या. 7 षटकार आलाय. नाहीदा शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला धरलाय. अनिलच्या बॅटमधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नागेशने मात्र चांगली खेळी केली आहे. नागेशने अनिलला स्ट्राईक वरती आणला. त्याच्यानंतर अनिलच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आले आहेत. 2 चेंडूवरती मात्र धावा जमल्यात 12 या खेळाडूने. 3 चेंडू आतलेत गोलंदाज रमेशने पहिल्या चेंडूवरती सिंगल. नागेशने स्ट्राईक रोटेट केले. त्याच्यानंतर अनिल आला स्ट्राईक वरती. अनिलने आतापर्यंत आक्रमक सुरुवात केली आहे. 4 षटकार आलेत अनिलच्या बॅटमधून. षटकार हॅट्रिक पूर्ण करणार का आजच्या दिवसातील? मात्र चेंडूला धरलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाते सीमारेषे पलीकडे. चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 56 या धावसंख्येवर. 56 धावा धावफलकावर आल्यात. वैयक्तिक 36 धावेवर खेळतोय अनिल. यावेळेस मोठा प्रहार. वालिश लॉंगॉन क्षेत्राच्या डोक्यावरून 3रा षटकार ह्या षटकामध्ये येतोय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 62 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 42 धावेवर खेळतोय अनिल. आतापर्यंत 3 षटकार आले. त्या षटकामध्ये चौकार 1 सिंगल. रमेश वरती मात्र हल्ले चढवले आहेत. फुलटॉ चेंडू वाडिश लॉंगॉन आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला धरलाय. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 66 धावा धावफलकावर आल्यात. सांघिक कोट्यातील चौथा वैयक्तिक पहिले शतक हाताळतो गोलंदाज दीपक. वैयक्तिक 46 धावेवर खेळतो अनिल. 9 चेंडू मागे 46 धावा जमवल्यात या फलंदाजाने. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला जातो या मैदानावरती. अनिल हिरवेच्या स्वरूपात एक वादळ आलाय गावदेवी भिलवल्या संघाकडून. त्या वादळाला शांत करावं लागेल. यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न
धोक्याची धाव घेण्याचा प्रयत्न, अशा चुका तुम्ही करताय. पहिला चेंडू स्लोवर चेंडू हाताळलाय गोलंदाज दीपकने. चाणक्य गोलंदाज पहिला चेंडू स्लोवर फेकलाय. निर्धाव व चेंडूची सांगता जरी चकमा दिलाय फलंदाज नागेशला. यावेळेस मोठा प्रहार लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला धरलाय. नागेशच्या मॅट मधून येतोय. षटकार आलाय. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 72 धावा हाय स्कोर ह्या सामन्यातील. आजच्या दिवसात 72 धावा जमवल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किती धावा येणार 4 चेंडू बघे. यावेळेस फटका फसलाय. झेलखाली शतरक्षक येतोय. कोणतीही चुकी करणार नाही फलंदाज नागेश. बॅक टू द पॅव्हिलियन. नागेश बस झालाय. नागेशने सुद्धा चांगली फलंदाजी केली. नागेशच्या बॅट मधून 2 षटकार, 1 चौकार आलाय. अनिल होळा नौका फलंदाज मैदानात जातोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 72 धावा धावफलकावर आल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. सिंगल या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केले. अनिलने जाणलाय अनिलला स्ट्राईक देणे गरजेचं असेल कारण अनिलला चांगली फलंदाजी करतोय. धावफलक पुढे सरसावले 73 धावा. 2 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक असेल या शतकातील. फलंदाज दीपकने कमबॅक केलाय. यावेळेस फटका फसलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जाणार का. मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धावा टीमसाठी वाचवल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावर धावा आल्यात 75 धावा. तर वैयक्तिक 48 धावा. ह्या चेंडूवरती 2 धावा जमवल्या तर 50 पूर्ण होईल. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक जबरदस्त माहिती हिट अनिलच्या बॅट मधून. पहिली 50 होते या मैदानावरती अनिल हिरवेची. 50 पूर्ण केले. 10 चेंडू 11 चेंडू मागे 50 मात्र पूर्ण केले अनिल हिरवे या फलंदाजाने. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाल्या. धावफलकाला मात्र पुढे नेण्याचा काम या फलंदाजांनी केलं. मोहन बाद झाल्यानंतर चांगली फलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार आणि त्याच्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 81 या धावसंख्येवरती.
प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी भिलवले संघानं धावा जमवल्यात 81-82 धावांची गरज. पहिला चेंडू यावेळेस तेज तर्रार. पंचांकडे लावड पेल. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पंचांनी मात्र दात फेटाळले. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू निर्धाव येतोय मोहन या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू तेज तारा रतरलाय. 82 धावांचा पाठलाग करत आहे. प्रति षटकामध्ये 20 ची सरासरी राखावी लागेल. यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय झेल खाली. क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल जमिनीला दान झालाय. त्या मोबदल्यात येतील 2 धावा. 2 धावेच्या साहाय्याने श्रीगणेश केलाय. गणेशने सांघिक तर वैयक्तिक देखील 2 धावा. मोहन आलाय. मोहन आणि गणेश अशी मोहन टू गणेश. एक चेंडू निर्धाव वळलाय. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी मोहन या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. जेव्हा जास्ती धाव फलकावर लागतात कॉन्फिडन्स लेवलला गोलंदाजाचा देखील वाढला जातो. चांगली फलंदाजी केली होती अनिल हिरवे या फलंदाजाने. 11 चेंडू 54 धावेंची बहारदार खेळी केली. षटकार चौकारांची आताशबाजी. या वेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा दाटून यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू जातोय. कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज बाद होतोय. गणेश ज्या फलंदाजावरती संघाची जबाबदारी होती तो फलंदाज निराश होऊन तंबूच्या आसरेला येतोय. गणेशला मात्र बाद केलाय मोहन या गोलंदाजाने. धावफलकीला रोख लावले गेले. 2 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून खेळलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 82 धावांचा पाठलाग करत असताना 6 धावा धावफलकावर आल्यात. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. यष्टिरक्षक स्वतः चेंडू मागे धावतोय. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. फसलीप क्षेत्ररक्षकाचा. 1 धाव येते. बॅटची पूर्तता करायची मैदानात. 1 धाव येते. 1 धावेचे सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. पहिले शतक या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. अठरा चेंडू आणि 75 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. मोठे फटके मारावे लागतील. फुटवा चेंडू यावेळेस अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक अनिल फंबल झालाय. चेंडू थांबणार नाहीये. वाडिश लॉंगन सीमारेषे पलीकडे. अमोलच्या बॅटमधून येतोय दुसरा चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावला. 11 धावा धावफलकावर आल्यात.
डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून खेळलाय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एफर्ट चांगले पाहायला मिळाल्यात. चौकार गेला असता मात्र अडवला गेलाय. चेंडूला एकच धाव मिळते. एका धाब्याच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचला. 12 धावसंख्येवरती अजूनही 70 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. 2 चेंडूचा खेळ संपलाय. प्रवीण आलाय गोलंदाजीसाठी. 4 षटकांचा सामना. खोलवर टप्प्याचा चेंडू खुदून काढलाय. चेंडूला वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव. एका धाब्यापेक्षा जास्ती काय मिळणार नाहीये. एका धाब्याच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले 13 वरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. मोठे पटके मारू देत नाही. यावेळेस पुढे सरसावून खेळलाय. चेंडूला दडलाय. डीप मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून एक जबरदस्त माहिती हिट अमोलच्या बॅट म्हणून येतोय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका अमोलच्या बॅट मधून. 2 षटकार आलेत. पंचवीस धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आतापर्यंत 2 षटकाराचा मार खाल्ला. षटकार हॅट्रिक पूर्ण करणार का? रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार. लगी तो घात नाही तो बर्बाद. बर्बाद जाण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 25 धावा धावफलकावर आल्यात. बारा चेंडू 57 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. मंगेश आलाय. मंगेशवरती विश्वास दाखवलाय संघ नायकाने. 57 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. 25 धावा धावफलकावर आल्यात. गणेश बाद झाल्यानंतर अमोलने आपल्या संघाला सापडलाय. मात्र धावांचा डोंगर अजूनही लोणावळा संघासमोर. धावा जमावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील दोन्ही फलंदाजांना. अमोलमध्ये क्षमता आहे. अमोलच्या बॅटमधून 2 चौकार 2 षटकार आले आहेत. चांगली फलंदाजी अमोलची. यावेळेस लाईन आणि लेंथ भरकडतोय. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नो चेंडू घोषित केले पंचाने.
तर आदरणीय मयूर जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो की व्यासपीठात येऊनच स्थानपन्न व्हायचं आहे. कलते मोकाशी संघाचे पॅकर म्हणून ज्यांना ओळखलं जातो मयूर जाधव साहेब या ठिकाणी यांचं आगमन झालं आहे. त्यांना विनंती करतो व्यासपीठात येऊनच स्थानपन्न व्हायचं आहे. स्वतःच्या फोडात चेंडूला अडवला गेला आहे. बाहेरून आवाज द्यायचा नाही आहे आणि त्या पॅनलाइज केलं जाईल. या ठिकाणी आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. बाहेरून आवाज दिलाच 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. शॉर्ट पे चेंडू मोठा प्रहार वाडिश लांगोन क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावला आहे. एक जबरदस्त माहिती हिट अमोलच्या बॅटमधून येतोय. तिसरा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. अमोलने प्रभावित केलाय. लोणावले संघाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. अमोलच्या बॅटमधून 3 षटकार आले आहेत. अमोलने आपली फलंदाजी यावेळेस दाखवले. यावेळेस झेलखाली क्षेत्ररक्षक मोहनने चुकी केली आहे. जीवनदान दिलंय अमोलला. त्या मोबदल्यात 1 धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या चेंडू अवांतर हाताळल्यानंतर मंगेशने चांगली गोलंदाजी षटकाराचा मार खाल्ल्यानंतर देखील कमबॅकिंग केलाय. उर्वरित 3 चेंडू मागे किती धावा जमवणार. मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय. शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेलबाद होतोय फलंदाज. अमितच्या बारीचा अंत होतोय. सलामीला गेलेला फलंदाज अमित आज चेंडू 48 धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. या चेंडूवरती मात्र 2 मोठे फटके आले. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. फलंदाज दीपकचा निर्धाव चेंडूची सांगता झाली. मंगेशने कमबॅक केलाय. एक षटकार जरी मारला तर नंतर मी कमबॅक करू शकतो अशी गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक या शतकातील अकूट टप्प्याचा चेंडू. पंचांकडे स्वेरची दाद. पंचांनी दाद मान्य केली आहे. स्वेर चेंडू घोषित केला. पंचांनी अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 35 वरती. धावा धावफलकावर आल्यात. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू. पंच पुन्हा आमच्याकडे बोलतील. स्वेर चेंडू घोषित केलाय पंचांनी. अवांतर धाव. अवांतर धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 36 वरती. स्वेरचे हॅट्रिक मात्र पूर्ण केले गोलंदाजाने. बॅक टू बॅक 3 स्वेर फेकलेत. एक चेंडू हाताळण्यासाठी 3 चेंडू एक्स्ट्रा हाताळले त्या गोलंदाजाने. धावफलक जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. 3 षटकांचा वादवी खेळ संपलाय. सहा चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 6 षटकार जरी लगावले तरी सामना गावदेवी भिलवले संघ विजय होईल.
अनिल हिरवाला गोलंदाजीसाठी फलंदाजी चांगली केली होती, गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्या चेंडू अवांतर हाताळलाय, पंच आमच्याकडे बोलले आहेत. स्वीर चेंडू घोषित केल्या पंचांनी. अवांतर धाबे, त्या अवांतर धाबेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 38 धावा. अजूनही 6 चेंडू, 44 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. डान्सिंग डाऊन विकेट पुढे सरसावून खेळलाय. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावर एक जबरदस्त माहिती हिट अमोलच्या बॅटमधून येतोय. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 44 या धावसंख्येवरती. अमोलच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आले आहेत. अमोलने चांगली फलंदाजी केली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 44 या धावसंख्येवरती. अमोलने प्रभावित केले आपल्या संघाला. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय आदरणीय मयूर जाधव साहेबांकडून. तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली अनिल हिरवा साहेबांनी, तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवतील. पुन्हा एकदा पुढे सरसावून पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला धरलाय. गोलीच्या वेगाने चेंडू जातोय. चौकार आलाय अमोलच्या बॅटमधून. अमोलने देखील चांगली फलंदाजी केली आहे. 48 धावेवर जाऊन पोहोचलाय लोणावळा संघ. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अमोल चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला धरलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. 2 धावा. या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 50 धावा पूर्ण केल्यात. अर्धशतक मात्र धावफलकावर आल्यात. निर्धाव चेंडूची संख्या झाले. विजय होते गावदेवी भेलवले संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक. अमोलने देखील चांगली फलंदाजी. वैयक्तिक 41 धावा अमोलने जमवल्यात. चांगली फलंदाजी, चांगले प्रयत्न अमोल या फलंदाजाकडून पाहायला मिळाले लोणावळे संघासाठी. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाहीये. हार्ड लक लोणावळा टीम.